नमस्कार. मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज पुण्यतिथी. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कवितांच्याबद्दल आज आपण थोडी माहिती घेऊया. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म महाराष्ट्रातील आसोदे जळगाव या गावात 24 ऑगस्ट 1980 रोजी झाला. हे गाव खानदेशातील जळगाव पासून 6 किमी अंतरावर आहे. त्यांच्या आईचं नाव भीमाई. त्याला घमा, घणा आणि गण नावाचे 3 भाऊ आणि अहिल्या, सीता, तुलसा नावाच्या 3 बहिणी होत्या. बहिणाबाईंचा वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1893 खंडेराव चौधरींचा मुलगा नथुजीशी विवाह झाला. त्याला ओंकार, सोपानदेव नावाची 2 मुलं आणि काशी नावाची मुलगी होती. त्यांच्या संपूर्ण जन्मात निरक्षर राहिल्या म्हणून बहिणाबाईंनी गायलेल्या कविता शेजारच्यांनी लिहिल्या आणि काही कविता नष्टही झाल्या. मराठी असल्यानं त्या लेवा गणबोली या भाषेत लिहायच्या. त्या अशिक्षित होत्या, पण त्यांच्याकडे काव्यात्मक जीवनाची प्रतिभा होती. ज्यात त्यांच्या शेतीचं काम, घरातील काम आणि विभक्त झाल्यानंतर मुलीचं आयुष्य हे सर्व त्याच्यामध्ये आहे. हे सर्व ऐकून त्यांचा मुलगा सोपानदेव आणि त्यांचा चुलत भाऊ दोघेही जमेल तसं लिहायचं. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव बहिणाबाईंचा मुलगा होता. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर सोपानदेव आणि तिचे चुलत भाऊ श्री पीतांबर चौधरी या दोघांकडे बहिणाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. सोपानदेवाने या कविता आपल्या गुरु आचार्यांना दाखवल्या. गुरु म्हणाले की हे सोनं आहे, महाराष्ट्रापासून ते लपवणं हा गुन्हा आहे. आणि मग त्या कविता प्रकाशित करण्याचं वचन त्यांनी त्यांना दिलं. बहिणाबाईंच्या कविता विशेषतः तिच्या मातृभाषेतून आणि त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या कवितांचा विषय आहे पिहार, जग, शेतीचं साहित्य, तिचं काम आणि कृषी जीवनातील विविध घटना, मग तो पोळा असेल, गुढीपाडवा असेल इत्यादी सणांचा समावेश आणि देव आपल्या जीवनात कसा उपस्थित आहे, सूर्य, वारा, पाणी, आकाश आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या कविता लिहिल्या. बहिणाबाईंच्या कविता मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. अरे मन जहरी जहरी त्याचे न्यारच तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. पृथ्वीवरचा सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानव आहे. त्याला बोलता येतं, वाचता येतं आणि विचारही करता येतो. इतकं असूनही अनेक जण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पडताना आपल्याला दिसतात. एका सुगरण पक्षाचं उदाहरण देऊन किती सुंदर विचार बहिणाबाई मांडतात. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच, तिचे दात तिचे होट, तुले देले रे देवानं 2 हात 10 बोट. बहिणाबाईंच्या रचना या खानदेशातील लेवा गणबोलीतील आहे. बोलीभाषेत त्या रचना असल्यामुळे त्या रचनांमध्ये गावरान गोडवा आणि आपलेपणा आपसुकच जाणवतो. धरित्रीच्या कुशीमंदी बिय बियानं निजलं, वरे पसरली माती जशी शाल पांघरली. शेतात पेरणी झाल्यानंतर बियाणं जमिनीत निजण्याची आणि मातीची शाल पांघरल्याची कल्पना बहिणाबाईंनी किती सुंदररित्या मांडली. मानसा मानसा कधी होशील माणूस, अरे मानसा मानसा कधी होशील मानस, लोभासाठी झाला मानसाचं रे कनुस. आयुष्य जगत असताना तुम्ही कसं जगायला हवं आणि तुम्ही कसं असायला हवं त्या या रचनेत आपल्याला किती सरळ मांडताना दिसतात. बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये,
हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नये, नाही वाऱ्यानं हाललं त्याले पान म्हणू नये, आणि नाही ऐक्या हरी नाम त्याले कान म्हणू नये. निजवते भुवया नाही निजवते भुवया पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. अशा विविध रचना बहिणाबाईंनी आपल्या पुढे मांडल्या. जीवनाचं एक सत्य तुमच्या समोर मांडण्याचं काम या अशिक्षित बहिणाईनं केलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि त्यांनी लेवा गणबोलीमध्ये जे साहित्य निर्माण केलं त्या अनुषंगानं आजच्या निमित्तानं त्यांना खूप खूप मनापासून शतशः मनपूर्वक अभिवादन करतो. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो.